हॅलो फ्रेंड्स, ऐकायला विचित्र वाटलं तरी 1 जानेवारीला एक संपूर्ण पिढीच बदलणार आहे. म्हणजे एका नव्या जनरेशनची सुरुवात 1 जानेवारी 2025ला होणार आहे. ही काय भानगड आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश सिविक मिररमध्ये तुमचं स्वागत करतो. 20व्या आणि 21व्या शतकात जन्मलेल्या लोकांचे अनुभव, त्यांची मूल्य, त्यांच्यावरील सांस्कृतिक प्रभाव इत्यादी गोष्टींच्या आधारे वेगवेगळ्या पिढ्यांचं वर्गीकरण केलं गेलं आहे. आतापर्यंत अशा एकूण 7 पिढ्या होऊन गेल्या आणि 1 जानेवारीला एका नव्या पिढीची सुरुवात होणार आहे. जनरेशन बीटा असं या पिढीचं नाव असणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसेल. या चार्टमध्ये आतापर्यंत होऊन गेलेल्या पिढ्यांचं वर्गीकरण कशाप्रकारे करण्यात आलं आहे याची माहिती देण्यात आली आहे. 1901 ते 1927 या काळातील पिढीला द ग्रेटेस्ट जनरेशन असं म्हटलं जातं. तर 1928 ते 1945 या काळातील लोकांचं वर्गीकरण द सायलेंट जनरेशन असं केलं जातं. 1946 ते 1964 या काळात बेबी बूम जनरेशन होऊन गेली. तर 1965 ते 1980 या काळातील लोकांना जनरेशन एक्सचे लोक मानलं गेलं. 1981 ते 1996 या काळात जन्मलेल्या लोकांना जनरेशन वाय असं म्हटलं जातं. याच लोकांना मिलेनियल्स असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आलेली पिढी ही जनरेशन झेड म्हणजेच जेन झी. 1997 ते 2010 या काळात जन्मलेल्या तरुण तरुणींचं वर्गीकरण जेन झी असं करण्यात आलं आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली पिढी हे जेन झीचं वैशिष्ट्य. तर 2011 ते 2024 या काळातील मुलं मुली ही जनरेशन अल्फाची मानली जातात. आता 1 जानेवारी 2025 नंतर जन्माला येणारी बाळं ही जनरेशन बीटाची असल्याचं मानलं जाणार आहे. थोडक्यात काय, तर एक संपूर्ण पिढीच 1 जानेवारीला बदलणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सिविक मिरर.